नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. काल रात्री जेव्हा न्यूज ऐकल्या त्याच्यामध्ये सांगत होते की 21 तारखेला अमेरिका इराणवर हल्ला करणार. त्यामुळे आज मार्केट कसं उघडेल, काय होईल अशी शंका होती. आज सकाळी उठल्यावर बघितलं तर 10 दिवसाची मुदत इराणला देण्यात आली आणि डील चांगलं झालं पाहिजे असं बजावून सांगण्यात आलं. त्यामुळे मार्केट त्या मानाने स्थिर आहे. अमेरिकेमध्ये काल गोंधळ होता. थोडासा गोंधळ होता म्हणजे असं की वॉलमार्टचा रिझल्ट तर चांगला लागला होता, पण ब्ल्यू आऊल कॅपिटल, आऊल म्हणजे OWL, ब्ल्यू आऊल कॅपिटल ही एक ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. त्यांनी त्यांचे काही नियम बदलले. रिडम्पशन कायमसाठी थांबवलं. त्यामुळे ब्लॅकस्टोन, TPG, KKR हे सगळे शेअर पडले आणि या कंपनीची जिथे जिथे गुंतवणूक आहे ते सगळे शेअर पडले. आता ही प्रायव्हेट कंपनी आहे, त्यामुळे प्रायव्हेट क्रेडिट मार्केटच्या संबंधात शंका येऊ लागल्या की प्रायव्हेट क्रेडिट मार्केटमध्ये स्थैर्य आहे की नाही, लिक्विडिटी आहे की नाही, याबद्दल साशंकता येऊ लागली आणि म्हणून अमेरिकन मार्केट पडलं. आज चायना, व्हिएतनाम, तैवान ही मार्केट बंदच आहे. अमेरिकेमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ओपिनियन डे आहे आणि ह्या ओपिनियन डेच्या अनुरोधाने टॅरिफबद्दल काही कोर्ट सांगताय का, याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष असेल. क्रूड वाढत आहे, 71.84 झालं आहे. बॉन्ड यील्ड 4.07 आहे, तर डॉलर इंडेक्स 97.76 आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे आणि त्याच्यात भर म्हणजे आता डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा विक्री आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री 880 कोटीची आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री 596 कोटीची आहे. पण पोलंडने इराणमधून त्यांच्या नागरिकांनी बाहेर पडावं असं सुचवलेलं आहे. इराण सोडावं, युद्धाची भीती आहे, त्यामुळे पोलंडच्या नागरिकांनी बाहेर पडावं इराणमधून असं एक सूचना पोलंड सरकारने त्यांच्या नागरिकांना केली आहे. काही बातम्या आहेत त्या बघू शकतो. पण आता समजा तुम्हाला 6 महिन्यासाठी 7 महिन्याच्या हिशोबाने शेअर घ्यायचा आहे आणि क्रूड वाढत आहे, तर तुम्हाला स्वस्त काय पडेल, तर एशियन पेंट स्वस्त पडेल, इंडिगो स्वस्त पडेल, म्हणजे ज्यावर क्रूडचा परिणाम होणार आहे. आणि तुमची लिमिट किती आहे खरेदी करण्याची, तुम्हाला दिवाळीपर्यंत चालणार आहे. मग दिवाळी, गणपती, दसरा याच्या आसपास ऑइल पेंटला चांगली मागणी असते. तर असा एक हिशोब घालून तुम्ही मार्केट करण्याचा प्रयत्न करा. घाबरून मात्र अजिबात जाऊ नका. अशा घटना जेव्हा होतात तेव्हाच तुम्हाला चांगले शेअर स्वस्तात मिळू शकतात, याचा विचार करा. हे इराणबरोबरचा तंटाबखेडा संपला की पुन्हा मार्केट जोरदार उसळी घेईल. त्यावेळेला तुमच्याजवळ जर खरेदी केलेले शेअर असतील तर त्याच्यामध्ये फायदा मिळू शकेल. पण कचरा उठवायला मात्र बिलकुल जाऊ नका.
स्ट्रॉंग शेअर खरेदी करा आणि शेअर खरेदी करताना काय हिशोबाने घेतलेत हा विचार करा, म्हणजे रोज त्या शेअरचा भाव बघून तुम्हाला वाईट वाटणार नाही. काही बातम्या आहेत त्या बघूया. वारी एनर्जीने आंध्र सरकार आणि इतर राज्य सरकारांबरोबर ग्रीनफील्ड बॅटरी उत्पादनासाठी चर्चा सुरू केली. ते 8,000 कोटींची गुंतवणूक करायला तयार आहे. ABBचा रिझल्ट लागला. ABBचं वर्ष डिसेंबरला संपतो, त्यामुळं ABBचा हा फायनल रिझल्ट आहे. प्रॉफिट कमी झाला आहे 18%, रेव्हेन्यू वाढला आहे 5.7%, मार्जिन कमी झालं आहे, पण ABBने 29 रुपये 95 पैसे डिव्हिडंड दिला आहे आणि या डिव्हिडंडसाठी 2 मे ही रेकॉर्ड डेट आहे. आता हे सगळं ABBचं बघता तुम्हाला जर 4-5 महिन्यासाठी अवधी असेल तर ABBकडे तुम्ही लक्ष देऊ शकता. तुम्हाला 30 रुपये डिव्हिडंड मिळणार आहे. मेची रेकॉर्ड डेट आहे. तर आत्तापासून मे महिन्यापर्यंत ज्या ज्या वेळेला ABBचा शेअर पडेल तेव्हा 1-1, 2-2 शेअर असे खरेदी करू शकता. करूर वैश्य बँक यांनी MCLR त्यांचा 9.20% होता, तो आता 9.10% केला. फेडरल बँकेला 2011-2012 ते 2013-2014 या वर्षासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून 686 कोटीची रिफंड ऑर्डर मिळाली. रेलटेल सिग्नलिंग प्रोजेक्टसाठी 35.6 कोटीची ऑर्डर मिळाली. टॅक्समॅकोने RVNL बरोबर जॉईंट व्हेंचर केलं. UPLने 2,64,278 पार्टली पेड शेअर्स जप्त केले, कारण कॉल मनीचं पेमेंट केलं नव्हतं म्हणून. GHV इन्फ्रा रूफटॉप सोलर प्लांट पुरवण्यासाठी 123 कोटीची ऑर्डर मिळाली. पेस डिजिटल यांना रेलटेल कॉर्पोरेशनकडून 890.69 मिलियन म्हणजेच 89 कोटीची ऑर्डर मिळाली. CIE ऑटोमोटिव्ह यांचाही काल रिझल्ट लागला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं, 7 रुपये डिव्हिडंड दिला. 22 एप्रिल रेकॉर्ड डेट आहे. पारस डिफेन्स स्पेस टेक्नॉलॉजीकडून हिमांशी थर्मल सोल्युशनमधला 49% स्टेक त्यांनी घेतला. ADF फूड फोर्थ पार्टनर एनर्जीकडून 2 मेगावॅट रिन्युएबल पॉवर गुजरात युनिटसाठी त्यांना पाहिजे म्हणून त्यांनी पॉवर परचेस ॲग्रीमेंट केलं. IIFL 10,000 कोटी रुपये गोळा करण्यासाठी NCDद्वारे हे गोळा करणार आहेत म्हणून 24 फेब्रुवारीला मीटिंग ठेवली आहे. प्रेस्टीज इस्टेट यांनी त्यांच्या सबसिडियरीला 450 कोटीची गॅरंटी दिली. 5 पैसा 24 तारखेला फंड गोळा करण्यासाठी त्यांची मीटिंग आहे. मिडवेस्ट गोल्ड त्यांनी 10 लाख शेअर 2,000 रुपये प्रति शेअर भावाने
प्रमोटरला इश्यू केले. बार्ट्रॉनिक्स त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की OpenAI बरोबर आम्ही कुठलंही कोलॅबोरेशन केलं नाही किंवा बंगलोरमध्ये डेटा सेंटरच्या संदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही. ब्ल्यू जेट हेल्थकेअर यांनी आंध्र प्रदेशामध्ये नवीन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सुरू केली. ICICI प्रू 216 कोटी टॅक्स रिफंड मिळाला तर 984 कोटींचं टॅक्स अपील मात्र डिसमिस करण्यात आलं. म्हणजे एका बाजूनी फायदा तर एका बाजूनी नुकसान. आणि फायदा कमी आहे 216 कोटी, नुकसान जास्त आहे 984 कोटी. युफ्लेक्स ॲम्पिलमध्ये 28% स्टेक 6 कोटीला घेतला. युरोप्रतीक नवीन वॉल पॅनल त्यांनी डिझाईन केलं. पॅनोरामा स्टुडिओ यांनी असंभव कैसी ये पहेली या सिनेमासाठी करार केला. ॲव्हेन्यू सुपरमार्ट तेलंगणामध्ये रंगारेड्डी येथे नवीन स्टोअर उघडलं. आता त्यांची स्टोअरची संख्या 449 झाली. आयसोलेशन एनर्जी SME प्लॅटफॉर्मवरून मेन प्लॅटफॉर्मवर लिस्टिंगसाठी त्यांना परवानगी मिळाली. झायडस लाईफ अहमदाबाद युनिटची तपासणी USFDAने केली होती. त्यात एकही त्रुटी आढळली नाही, म्हणजे 0 ऑब्झर्वेशन. स्कोडा ट्यूब गुजरात एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीने पाटण इथे 3.9 मेगावॅट प्रोजेक्ट सुरू करायला परवानगी दिली. हिंदुजा लेलँड फायनान्स ही NDL व्हेंचरमध्ये मर्जर करणार तिचं, याला कॉम्पिटिशन कमिशनने परवानगी दिली. आणि नोव्हाल्टिस ही 70.68% हिस्सेदारी 860 रुपयांनी विकण्यासाठी त्यांनी करार केला. आता कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले शेअर मंदीत राहतील हे पहा. आधी तेजीचे देते, पण स्टॉप लॉस स्ट्रिक्ट पाहिजे आणि त्याचबरोबर स्टॉप लॉसमुळे होणारं नुकसान नको असेल तर शेअर स्ट्रॉंग पाहिजे आणि 3 ते 6 महिन्याचा दृष्टिकोन हवा. रेलटेल, टाटा केमिकल, SBI कार्ड, UPL, झायडस लाईफ, अल्केम, फेडरल बँक, आयनॉक्स ग्रीन, सोनाटा सॉफ्टवेअर, CIE ऑटोमोटिव्ह, ABB, अनंतराज, नोव्हाल्टिस, टाटा पॉवर, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल, कारण आज लॉन्च आहे म्हणून, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, बायोकॉन, ONGC, ऑइल इंडिया, IRCTC, किंवा तुम्ही रिलायन्स आणि वेदांता हेही घेऊ शकता. कारण रिलायन्स ही क्रूडचं उत्पादन करतं, वेदांत ही क्रूडचं उत्पादन करतं, तर क्रूडचा भाव वाढल्यामुळे दोघांना फायदा होईल. तर मंदीमध्ये IRFC, इरिडा, SRF, ओबेरॉय रिॲलिटी, ICICI प्रू लाईफ, HPCL, BPCL, IOC, रेलिगेअर. आता क्रूडचा भाव वाढला की टायर शेअरला नुकसान होतं.
नंतर HPCL, BPCL, IOC यांनाही नुकसान होतं, पेंट शेअरला नुकसान होतं आणि एव्हिएशन सेक्टरचंही नुकसान होतं. म्हणून ते सगळे शेअर दिलेत HPCL, BPCL, IOC, बर्जर पेंट, बाळकृष्ण इंडस्ट्री, एशियन पेंट, इंडिगो आणि टायरचे शेअर तुम्ही याच्यात समाविष्ट करू शकता. त्यामुळे क्रूड वाढतं तेव्हा एका सेटला नुकसान होतं, एका सेटला फायदा होतो. तर त्या हिशोबाने तुम्हाला ट्रेड घेता येऊ शकतो. पण ट्रेड घेताना सावधगिरी बाळगा, याचा अर्थ घाबरायचा नाही आहे. आता आपण लाईट वापरतो, प्रत्येक मशीन वापरतो, वॉशिंग मशीन वापरतो, त्याच्यात इलेक्ट्रिसिटी आहे, शिवाय पाणी आहे. सावधगिरी बाळगतो पण घाबरत नाही. जेव्हा असं मार्केट पडतं तेव्हा आपल्याला जे शेअर खरेदी करायचे आहेत ते स्वस्तात मिळतात. तर एक एक दोन दोन शेअर आणि एकाच स्क्रिप्टमध्ये सगळा पैसा लावू नका. वेगवेगळ्या कंपन्यांचे एक एक दोन शेअर घ्या, म्हणजे एकदम नुकसानीला सामोरं जावं लागत नाही. बघा तुम्हाला कसं जमतंय. नमस्ते.